नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर 2025ची महाशिवरात्री नेमकी कधी आहे, त्याची पूजाविधी काय आहे, तिथी काय आहे, शुभयोग काय आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत। आणि महाशिवरात्री दिवशी तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवरती काय अर्पण करायचं आहे त्या देखील गोष्टी या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत। तर ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं। या दिवशी व्यक्ती खऱ्या मनाने भोलेनाथांची जर पूजा करत असेल, तसे जलाभिषेक करत असेल, तर या दिवशी उपवास केल्याने, ध्यान केल्याने, भक्तिमय वातावरण निर्माण केल्याने तुमच्या जीवनातील विविध पापांपासून मुक्ती होत असते। तुमच्या जीवनातील कोणतेही कष्ट असू द्यात, दोष असू द्यात, पत्रिकेत तुमच्या कोणतेही दोष असू द्यात, ग्रहमान बिघडलं असेल, या साऱ्या ज्या काही तुमची तकलीफ आहे किंवा जे काही कष्ट आहे त्यापासून तुमचं निवारण होत असतं। एवढी महत्त्वाची ही महाशिवरात्रीची पूजा आहे। सगळ्या देवांचे देव महादेव, जे अख्ख्या सृष्टीमधील जेवढे पण देवी देवता आहेत त्यांचे देवादी देव मानलं जातं त्यांना। आणि त्यांची उद्या महाशिवरात्री आहे, त्यांचा एकदम महत्त्वाचा दिवस आहे। काही पुराणात असं मानलं जातं की माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ या दिवशी यांचा विवाह झाला होता, म्हणून महाशिवरात्री ही पूजा केली जाते। तर काही ठिकाणी असं देखील मानलं जातं की महाशिवरात्रीच्या रात्री भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती हे पृथ्वी तलावरती येत असतात आणि ते आपल्या जी काही प्रिय भक्त आहेत, जे कोणी आपल्यासाठी महाशिवरात्रीचं पूजापाठ केलेली आहे किंवा वर्षभर जो कोणी भक्त असेल त्यांना ते भेटत असतात किंवा त्यांच्यावरती ते कृपादृष्टी करत असतात। तर महाभोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त करणं हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। खूप साधुसंत आहेत, तुम्ही बघू शकता की मोठे मोठे राजासुद्धा भगवान भोलेनाथांची खूप खूप वर्ष तपश्चर्या करत होते, हे आपण ग्रंथपुराणामध्ये ऐकलेलं आहे। त्याचप्रमाणे अजून देखील बोललं जातं की कैलासावरती भगवान शिव आणि माता पार्वती यांचा वास आहे, कारण आजपर्यंत कैलासाच्या टोकापर्यंत कोणीही पोचलेलं नाही। तुम्ही विज्ञान असेल किंवा आपलं भूगोलशास्त्र असेल त्यामध्ये तुम्ही कुठेही जाऊन सर्च करू शकता, कैलास पर्वतापर्यंत अजून कोणाची पोचण्याची हिंमत झाली नाही किंवा तिथपर्यंत कोणी पोचू शकत नाही। कारण असं मानलं जातं की कैलास पर्वतावरती भगवान शंकर, माता पार्वती आणि बाल गणेश, नंदीसहित जे काही त्यांचे आहेत फॅमिली, ती सर्व कैलासावरती राहत असतात किंवा तिथे त्यांचा वावर आहे असं सांगितलं जातं किंवा काही दृश्यातून ते कैद देखील झालेलं आहे। त्यामुळे आपण मानू शकतो की भगवान भोलेनाथ हे कैलासावरती त्यांचं निवासस्थान आहे, ते तिथे राहत असतात। त्यामुळे तुम्हाला देखील भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे। महाशिवरात्री दिवशी त्यांचा पूजापाठ करायचा आहे। तुम्हाला या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा दिवसभर जप करायचा आहे आणि भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घ्यायचं आहे। शिवलिंगावरती काही काही गोष्टी तुम्हाला समर्पित करायच्या आहेत किंवा तुमच्याकडे पंचामृत नसेल अभिषेक घालण्यासाठी, तर साध्या पाण्याने सुद्धा तुम्ही त्यांच्यावरती अभिषेक या दिवशी जरी तुमच्या हातून घडला तर ही खूप मोठी पुण्याची किंवा भाग्याची गोष्ट तुमच्यासाठी असू शकते। घरामध्ये तुमच्या शिवलिंग असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना, सासू सासरे असतील, आईवडील असतील, वृद्ध माणसं असतील घरामधील, त्यांना देखील तुम्हाला छोटा छोटा ग्लास तुम्हाला पाण्याने त्यांना जलाभिषेक घालायला तुम्हाला सांगायचं आहे। कारण असं केल्याने माणसाच्या ज्या जीवनातील जी काही संकटे आहेत किंवा कोणाला आजारपणाचं काही आजारपण असेल किंवा मुलांसाठी अभ्यासात काही प्रगती होण्यासाठी असेल, तर हे सारे दोष जे काही माणसाच्या मागे लागलेले आहेत, पीडा मागे लागलेली आहे, ती निघून जात असते। आणि या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंगावरती अभिषेक घातला, नामस्मरण केलं, तर तुमचे वास्तुदोष असतील किंवा घरामध्ये तुमचं एखादं कार्य पार होत नसेल, तुमचं घर होत नसेल किंवा तुम्ही कर्जमुक्ती असेल किंवा कर्ज मिळत नसेल, अशी कोणतीही कितीही मोठी जरी कामं असतील तरी ती तुमची पूर्ण होत असतात। आणि शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा या दिवशी गेलं पाहिजे। मंदिरामध्ये तुम्हाला अभिषेक घालायचा आहे, पूजा करायची आहे। तर या दिवशी, यावर्षी म्हणजेच 2025 यावर्षी महाशिवरात्रीचा उत्सव हा 26 फेब्रुवारी रोजी साजरा करता येणार आहे। या दिवशीचा शुभ काळ आहे सकाळी 11:08 प्रारंभ होत आहे, तर तो 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 हा शुभ मुहूर्त असणार आहे। त्यामुळे सकाळी 11 नंतर तुम्हाला पूजा करायची आहे।
11 नंतरचा जो काही काळ आहे तो शुभ काळ सांगितलेला आहे. 11 नंतर तुम्ही संध्याकाळी वगैरे तुम्ही पूजा करू शकता. पण असं सांगितलं जातं की भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये संध्याकाळी नारळ फोडला जात नाही. तर संध्याकाळी तुम्ही जर मंदिरामध्ये जात असाल तर तुम्ही त्यांना नारळ अर्पण केला पाहिजे. घरामध्ये तुम्ही पूजा मांडताय तर तुम्ही सकाळी तुमची नित्याची पूजा मांडून घ्या. तुम्हाला या दिवशी गंगाजलनी स्नान करायचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. तुमचं घर अगदी पवित्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर नित्याची देवपूजा करून घ्या. माता लक्ष्मी म्हणजे तुळशीला पाणी घाला, अगरबत्ती लावा, दिवा या दिवशी तुळशीला तुम्हाला लावायचा आहे. दारामध्ये छानशी रांगोळी काढा. असं प्रसन्न असं वातावरण तुम्हाला या दिवशी घरामध्ये करायचं आहे. त्यानंतर एका चौरंगावरती तुम्हाला भगवान भोलेनाथांची शिवलिंग मांडायची आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं तिथं स्थान द्यायचं आहे. तुमच्याकडे जर भोलेनाथांचा फोटो, माता पार्वतीचा फोटो असेल तर तो देखील तुम्हाला मांडायचा आहे. त्यांची भोलेनाथांची जी पिंड असते त्यांचा तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. त्यांना धोत्र्याचं फूल आवडतं, बेलपत्र आवडतं, बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. तांदूळ अर्पण करायचे आहेत. त्यानंतर काळे तीन या दिवशी तुम्हाला त्यांना अर्पण करायचे आहेत. असं केल्याने तुमचे पित्र देखील खुश होत असतात आणि जी तुम्ही पूजा केलेली आहे ती पित्रांना समर्पित होत असते आणि पित्रांची यापासून मुक्तता होत असते. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या दिवशी दान करायच्या आहेत किंवा समर्पित करायच्या आहेत. त्यानंतर या दिवशी तुम्हाला दानधर्म देखील करायचा आहे. या दिवशी अन्नदान करू शकता किंवा उपवासाचे पदार्थ तुम्हाला या दिवशी दान करायचं आहे. दानाने खूप मोठं पुण्य प्राप्त होत असतं आणि तुमचे पाप नष्ट होत असतात. त्यामुळे अशा शुभ दिवशी दान करणं हे खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. त्यानंतर या दिवशी बघा, उडदाचे पदार्थ खायचे नसतात. वरवीचा भात तुम्ही खायचा नसतो किंवा भाताचे जे तांदूळ असतात ते खायचे नसतात. म्हणजे उपवास सोडताना तुम्हाला पापड, भात, उडदाचा कोणताच पदार्थ तुम्हाला खायचा नाही. चपाती खायचं आहे, वांगं खायचं आहे, डाळ खायची आहे, पण तुम्हाला भात या दिवशी खायचा नसतो. तर असे नियम तुम्हाला महाशिवरात्री दिवशी पाळायचे असतात. काही लोक महाशिवरात्री ही अगदी कडकडीत निरंकार राहून उपवास पकडत असतात. त्यामुळे खूप लोकांचा अनुभव आहे की या दिवशी जर तुम्ही महाशिवरात्री ही निरंकार राहून जर पकडली तर खूप लोकांना त्याचा खूप मोठे अनुभव आलेले आहेत. भगवान भोलेनाथ हे त्यांच्यावरती अगदी प्रसन्न होत असतात. कारण त्यांच्या भक्तांची जी काही अवस्था आहे ती त्यांना पाहत नाही आणि ते त्यांच्यावरती प्रसन्न होत असतात. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही देखील या दिवशी निरंकार उपवास करून त्यांना प्रार्थना केली पाहिजे किंवा तुमचं एखादं मोठं काम असेल तर तुम्ही देखील नक्की निरंकार उपवास केला पाहिजे. पण असं नाही की तुमच्या तब्येतीकडे तुमची तब्येत खराब आहे किंवा तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारचा उपवास करू नका. तुम्ही फळं खा, उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास केला तरीही चालेल. शेवटी तुमच्या मनातला भाव, श्रद्धा महत्त्वाची आहे आणि जर भाव खरा असेल तर देव तुम्हाला देखील नक्कीच प्रसन्न होणार आहे. त्यामुळे शरीराचे हाल करू नका, कारण शरीर आपल्याला एकदाच भेटत असतं. त्यामुळे अशी ही जी काही महाशिवरात्री आहे ती तुम्हाला साजरी करायची आहे आणि त्यामुळे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाचा बदल होणार आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आंब्याचा मोहर, जर तुमची अतिच महत्त्वाची कुठलीही इच्छा असू देत, या दिवशी तुम्हाला आंब्याचा मोहर हातामध्ये घ्यायचा आहे. तुमची इच्छा बोलायची आहे आणि तो आंब्याचा मोहर तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. तर असं केल्याने तुमच्या जीवनातील कितीही मोठी तुमची मनोकामना असू द्या ती पूर्ण होत असते. तर हा उपाय तुम्ही नक्की करा आणि या उपायाने तुमची हर एक मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. तर अशी होती ही शिवरात्रीबद्दलची आजची माहिती आणि हा एक लास्टचा उपाय हा नक्की करून बघा. तुम्हाला जर हा उपाय पहिल्यापासून माहीत होता तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा.